दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टला. तरी प्राऊड फील होत आहे कारण आपल्या महाराष्ट्रात एअरपोर्ट आहे आणि आपला मराठी गाणीवास आहे तो पण. मंडळी मम्मी जावरे आज कॅमेरा याच बंद केली विंडो. अरे खोल ना बघ ना मजा. इकडे बघा बोल परत नाही बस. इकडे बघून बोल कॅमेरा इथं आहे. परत नाही बसणार बोलतो परत नाही बसणार. बोलवायचं कसं तर प्लेन मध्ये एक सिस्टम असते बघा. ही लाईट लावली ना आता ते आपल्याकडे येतील. हे लोक येतात हे बघा. बालाजी मंदिर सालासर धाम सर्व सोन्याच्यात मंडळी. राजस्थान में सबसे प्राचीन मंदिर विश्वविख्यात ही. दूर घातले नुसता दूर. हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग. हॅव अ ब्युटिफुल डे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स. तर म्हटलं तुम्ही मागचा ब्लॉग माझा बघितला असाल. त्या ब्लॉगच्या शेवटी तुम्ही बघितला असाल तर मी बोललो होतो की 2 दिवसात मी जाणार आहे आणि तो आज दिवस आहे आणि मी चाललेलो आहे. आणि सोबत कोण कोण असणार आहे, कशाने चालू आहे, सर्व तुम्हाला मी गाडी सांगतो. फटाफट निघतो आणि भेटूया पुढे. आपली बॅग आलेली आहे डिलिव्हरी घेऊन. डिलिव्हरी बॉय इकडे रे. मला पाहिजे लवकर. सकाळी सकाळी उठले म्हणेल तो. मला पाहिजे लवकर लवकर. इथे पाहिजे. इथे 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 इथे. थँक्यू. बाय बाय. तू येतो. सकाळी सकाळी मंडळी उठले तो आत्ताच. आमची मंडळी पण रेडी झाली आहे. मम्मी मस्त काय मेकअप वेकअप केले काय. चला भेटूया आता पुढे आपण. डायरेक्ट अशी काहीशी आपली बॅग चाललेली आहे. झोपून ठेव ना तर याची खाली आहे. पण निघलेलो आहोत घरून आणि आपल्याला सोडायला येतोय दिवेश दादा आहे, मागं मम्मी आहे आणि आपले अजून 2 मेंबर्स येत आहेत. स्वतः त्यांना घेतल्यावर भेटू. चला मंडळी ड्रायव्हिंग सीट केली आपण चेंज. आता दिली आपण दादाकडे गाडी आणि आपले नवीन मेंबर जॉईन झालेले आहेत आपल्याला. भाऊजीना दिदी आणि आम्ही 4घच चालल्या. जास्त नाही, आम्ही 4घच जण चालले. मम्मी दिदी भाऊजी आणि मी. आम्ही 4 जण चाललोय. कुठे चाललोय आता मला एक तिकीटावरच दाखवेल जेव्हा बोर्डिंग पास होईल आपल्याला तेव्हा. आणि आता थोडीशी बोलली तिथे काहीतरी आणलं आम्हाला खायला. काय आणले. कुठं समोसा आणल्या. सो आता समोसे एन्जॉय करूया आपण कारण आपण आता आहोत ऐरोली सोडतोय आणि आता भेटूया आपण डायरेक्ट समोसा खाऊन एअरपोर्टला. चला. आणि मंडळी हे बघा लोकनाथचे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आपले हार्दिक स्वागत करत आहे. आता आम्ही ऑलमोस्ट हे बघा लोकनाथचे दिबा पाटील आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट. सो आता आपण पोचलेलो आहोत जवळ. तर वाजले तर 11:15 आणि आपली 1:30 वाजताची फ्लाईट आहे. सो आता बघूया पटापट जाऊया आणि भेटूया पुढे. मंडळी आता आपण लागलेलो आहोत एअरपोर्टच्या रस्त्याला आणि असा काहीसा रस्ता आहे. आता बरेच जण नवीन असतील, कोणी म्हणजे मी तर आपल्या इकडचा कोणाला नॉलेज असेल तर मस्त तुम्हाला बघायला भेटेल. आणि इकडे आल्यानंतर म्हणजे 2-3 रस्ते आहेत. तुम्ही डिपार्चर विचारत या. म्हणजे इकडे जेव्हा तुम्ही या रस्त्याला लागाल ना इकडे 3-4 रस्ते. आम्ही पण जरा फिरलो तर तुम्ही डिपार्चर विचारा कारण मॅप खूप चुकीचं दाखवतात. रस्त्याचे कामं चालू आहेत. मॅप वेगळाच रस्ता दाखवतोय. सो डिपार्चर विचारा सिक्युरिटीवाल्यांना आणि डिपार्चर चेक करत तुम्ही या. आणि असं काहीसा पहिली आपला सिक्युरिटी चेक नाही म्हणता येणार, फक्त गाडीची एंट्री होत असेल. मंडळी असा काहीसा आहे. आणि इकडे कार पार्किंग दाखवले जे म्हणजे गाडी लावून तुम्ही फ्लाईट घेऊ शकता असं काहीसा. आणि इकडे असा रस्ता आहे मंडळी. हा बघा आता आपण ऑलमोस्ट एंट्री करतोय एअरपोर्टच्या आतमध्ये. आणि बघा इकडे पूर्ण प्रोसेस चालू आहे. अजून प्रोसेस कंप्लीट नाही आहे. इकडची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे मला वाटतं. आणि असे काहीसा आतमधला आहे व्ह्यू. हे तुम्ही बघू शकता. आणि आतमधली डिझाईन अशी काहीशी आहे. हे बघा आता हे सर्व तुम्हाला उतरून दाखवतो मी. आणि मंडळी आपल्या गाडीला बाय बाय करून आता आपण पोचलेलो आहोत दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टला. आणि हे बघा इकडे मला वाटतं खाली ग्राउंडला जात असेल मे बी, माहिती नाही काय. तर मी नवीन आहे याचा तर कसा असणार आहे आतमधला काय असणार आहे तुम्हाला नक्की दाखवतो. आणि आपली मंडळी पण उतरलेली आहे. दिवेश भाऊ आता इथले रिटर्न जाल, बाकी आम्ही बाहेर जाऊ. दिवेश चल कुठं बसवू त्याला. ठीक आहे ट्रेन आहे मांडवीपासून नाही त्याला. चला आता बघूया आतमध्ये कसं काय. चला मंडळी आता आपण दादा गेला आहे आणि आता आपण एंट्री करतोय. मम्मी आहे इकडे, दिदी आहे, भाऊजी घेऊन आपण चाललो आहोत आता दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टला. आपण आता एंट्री करतोय. सो चला आता आपण एंट्री केलेलं आहे दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टला. आतमध्ये असा काहीसा आतमध्ये आहे म्हणजे तुम्ही बघू शकता.
वरती मस्त इकडे तुम्हाला स्क्रीनवर बघायला भेटेल. आणि आपली ही बघा 13:35ची लागलेली आहे जयपूरची फ्लाईट. सध्या आपण बोर्डिंग पास वगैरे घेऊया. असं काहीचं आतमध्ये तुम्ही बघू शकता स्क्रीन वगैरे आहे मस्त वेगळी बघा तुम्ही. आणि साफसफाई क्लिनिंग वगैरेसाठी पण ऑब्वियस आहे. चला आता भेटूया आपण पुढे. आता आपण आलेलो आहे बोर्डिंग पासच्या लाईनीला. आपली मंडळी पण आले मागं मागं. चला आता बोर्डिंग पास करूया आपण. चलो आपल्या बॅगा गेलेल्या आहेत पुढे. पहिल्या बॅगेचा वेट होता 15 आणि दुसऱ्याचा 7.4. चलो असे काहीसे आपले बोर्डिंग पास आलेले आहेत. आपण इंडिगोच्या फ्लाईटमध्ये आहेत. आपल्या मंडळीचे पण आलेले म्हणजे चौकांच्या चारी पण आलेले आहेत. आणि आता थोडासा तुम्हाला एअरपोर्ट दाखवतो. आणि मंडळी असा बाकोडा तुम्ही स्कॅन करायचा आहे. तुमच्याकडे फोटो पण येईल. आणि तुम्ही नेहमी स्टिकरवर राहा, मागे राहाल तर तुमचा होणार नाही. मंडळी सिक्युरिटी चेक झाला आमचा, म्हणजे पूर्ण मोबाईल वगैरे तुम्हाला तर माहिती आहे जे लोक जातात नाही तर त्यांच्यासाठी त्यांचा मोबाईल वाचून सर्वजण चेक झाला आपलं. आणि आता आपण आलो आहे अशा काहीशा ठिकाणी जिकडे तुम्हाला शॉपिंग करायचं. रॅडो वगैरे चांगले चांगले ब्रँड्स जे असतात, गेस असेल, सिटीजन वगैरे भरपूर असे ब्रँड्स असतात जे मोठे मोठे ब्रँड, छोटे छोटे सर्वांचे तुम्हाला इकडे शॉप्स करू शकता तुम्ही शॉपिंग करायला इकडे. आणि तुम्हाला जर वेटिंग करायचं तर इकडेही बसायला आहे, पुढेही असणार आहे बसायला. एअरपोर्टला खूप सारं बसायला असतंच. आणि असे इकडे तुम्हाला शॉप्स आहे, तुम्हाला तेही दाखवतो मी. हे बघा आतमधून असा काहीसा आहे आपला दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट, जे की आहे नवी मुंबईला. एक्सक्यूज मी, वेअर इज गेट नंबर 14? लेफ्ट. ओके. सो म्हटलं आपला गेट नंबर 14 लेफ्टला आहे. आणि इकडे बघा ब्रँड्स सगळे अर्धे मला ओळखतही नाही ऑनेस्टलीच आहे, अर्धे ओळखतात ते तुम्ही बघू घ्या. आतमधून असा काहीसा आहे. इकडे लहान मुलांना बापरे टॉय, बारीक पोरांना खेळायला आणलं मंडळी. काय खरं नाही वाटतं इकडं खेळायला लावतील. आणि एवढं ऑब्वियस आहे की एअरपोर्टचे थोडेसे कॉस्टली असतात कम्पेअर टू नॉर्मल. सो असं सगळं आहे. गल्ली किचन नाव आहे मंडळी याचं, गल्ली किचन. नो आय हॅव सगळं आहे मंडळी. भाऊजीने मी कावाचे थांबल्या. आता या कुठे गेल्या काय माहिती. आल्या दिसत तेव्हा 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 गुतारली. आता दिसला का वाटेल त्याला मी. पर्पज 2-3 टन मारले ना, त्याला दिसलंच नाही. तर गवसा लागला. आता फोन लावतो जेव्हा ते गवसा आम्हाला कुठे गेलं. हे चला ना, थांबायचं नाही आपल्याला. कुठे गेलं तुम्ही? झालते आधावत भुलभुल यामध्ये अटकलेलं तुम्ही. आधावत नाही. हा चला आता मंडळी, कारण बोर्डिंग पास पण यांच्या माझ्याकडे आहेत. जरी मी हरवलो तर यांचे वांदे होतील. चौघांचे बोर्डिंग पास माझ्याकडे आहेत. सो आता बघूया आतमध्ये. आता आपल्याला गेट नंबर 14ला जायचं आहे. बघूया आता आतमध्ये असं काहीचं. आणि हा बघा बाहेरचा दृश्य पण तुम्हाला दिसत असेल. लाईट्स खूप येते तरी पण बघू शकता. हा मंडळी मम्मीचा पहिला एक्सपिरियन्स आहे लाईटचा. मम्मी ॲक्च्युली येत पण नव्हती, म्हणजे खूप फोर्स केला तेव्हा जाऊन मम्मी आली. आणि त्यात पण मम्मीची एक होतं की नाही ट्रेननी जाऊ, कारने जाऊ, कसंही जाऊ पण फ्लाईटने नको. तर मम्मीला बोललो ॲटलिस्ट एकदा जाऊया. रिटर्नचं आपण ट्रेनचं काढू म्हणून आम्ही रिटर्नचं ट्रेनचं काढलं आणि जाताना फ्लाईटने चाललं. ॲटलिस्ट एकदा तरी एक्सपिरियन्स मम्मीला मला करवायचा होता. सो आता बघूया. हा आहे गेट नंबर 14. इकडून आपल्याला जायचं आहे. तर तोपर्यंत थोडंसं आपण एक्सप्लोअर करूयात दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. इथूनच आपण आलो. आपल्याला ॲक्च्युली खायचं पण होतं, पण आता मंडळी टाईम नाही आपल्याकडे. पण ऑर्डर करायचं आणि ऑर्डर आले आपली खायला, कारण आपल्याकडे मोजून 15 मिनटं आहेत. मे बी नाही आलं तर काय करणार. आणि अशा काहीशा फ्लाईट्स लागल्या तुम्ही बघू शकता. हे बघा अशा काहीशा फ्लाईट्स आहेत. त्यातनं जयपूरची आपली फ्लाईट आहे. ऑन टाईम येणार आहे, डिले नाही आहे, लेट नाही आहे, काही नाही, ऑन टाईम येणार आहे. सो आता लेट्स अजून काय आपण एक्सप्लोअर करूया. एअरपोर्ट एक्सप्लोअर करतोय, पण बराचसा एअरपोर्ट चालू आहे. म्हणजे मी त्यांना विचारलं, इकडच्या कर्मचाऱ्यांना विचारलं की अजून कुठे म्हणजे लाईक आहे का फूड बोला किंवा काही असं. तर बोलतं आहे भरपूर, मग अजून चालू झालं नाही आहे. सो एवढंच सर्व चालू झालेलं आहे. याच्या व्यतिरिक्त काही अजून चालू आहे खूप मंडळी या एअरपोर्टला. असं नाही की काहीच नाही,
भरपूर काय अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण सध्या फक्त एवढंच चालू झालेलं आहे जे तुम्हाला मी दाखवलं मगाशी तेवढंच आहे. आणि खालचा पण फ्लोअरला आहे भरपूर काय, पण अजून ते चालू झालेलं नाही आहे. जेव्हा होईल तेव्हा आपण नेक्स्ट टाईम परत येऊ तुम्हाला दाखवण्यासाठी. सध्या तुम्ही एवढंच बघून घ्या. असं नाही की टाईम नाही, आमच्याकडे टाईम पण आहे मंडळी. अजून माझ्याकडे 15 ते 20 मिनटं आहेत. अजून बराच काय फिरू शकतो, बट टाईम नाही. काय खायला नाही ना म्हणजे टाईम नाही आपल्याकडे ना. 15-20 मिनटं आहेत, बट त्या 15 मिनटात मंडळी झालं पाहिजे. ऑर्डर नाही झाली तर परत मग आम्ही आठवतो. पण 15 मिनटं मी तुम्हाला दाखवायला खूप काही दाखवू शकलो होतो, पण अनफॉर्च्युनेटली काय अजून रेडी नाही आहे. सो आता मला वाटतं नाऊ टू टाईम टू द फ्लाय. सो आता आपण जाऊया ढगात. सो मम्मीला आम्ही तिकडेच बसवलं आहे, कारण ना मम्मी बोलते माझी चप्पल स्लीप होते आणि मला पाय पण दुखतात, मी नाही तुमच्याबरोबर फिरायला. सो मम्मी तिकडे वेटिंगच्या इथे बसली. हे बघा इकडे तुम्हाला दिसेल. हे बघा मम्मी इथं बसले, मला फोन लावते. मला फोन आला मम्मीचं, ती बघ. सो असे सगळे मम्मी बसले. तर चला आता आपण जाऊया पुढे. चला. फोन काय करत होती मम्मी? इथं गाडी आली. गाडी कुठून आहे? इथं फ्लाईट आली. इथं म्हटलं अनाऊन्समेंट झाला असेल ना. आणि जेवढे वेटिंगला बसतात त्यांना सिक्युरिटीवाले आवाज देतात की फ्लाईट लागलेली आहे, तुम्ही जाऊ शकता. मम्मीला आवाज दिला असेल मे बी, माझा एक्सपिरियन्स. तर मम्मीला वाटलं बोलतं गाडी आली, फोन लावतं गाडी आली, बोलतं चल ना. कुठली गाडी? विमान आला, विमान तिथवाला. सो आता मंडळी सिक्युरिटी चेक करूया आणि भेटूया पुढे. चलो मंडळी, आपण आता इथून एंटर केलं आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता असा काहीसा आहे. आणि आय थिंक आपली फ्लाईट इंडिगो सगळ्या लागलेल्या दिसतात मला. सो आय डोंट नो आपली कुठली आहे. सो असा काहीसा आहे, तुम्ही तोही बघू शकता बाहेर. आणि आता आपण इथनं खाली जाणार आहोत. या असं सगळं आहे. खूप टाईम लागतो इकडे एअरपोर्टला, पण या एअरपोर्टला लागला नाही कारण गर्दी खूप कमी आहे. मुंबईला आपल्याला भरपूर टाईम लागतो. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं तर त्या प्रोसेसला जास्त टाईम लागतो. इकडची प्रोसेस पटकन होऊन जाते. हे बघा असे व्हीलचेअर पण आहे आणि इकडची प्रोसेस लवकर होते. आणि मुंबईच्या एअरपोर्टच्या प्रोसेसला खूप टाईम लागतो. इकडे गर्दी कमी असल्यामुळे, रश कमी असल्यामुळे लवकर होतो. सो आता पुढे काय होतं दाखवतो मला. भेटूया पुढे. आपली मंडळी येतेच मागे. दीदी कुठं राहिली? हां अरे परली काय काय झाला? फोटो काढत होते. आता एकटीचं सेल्फी तरी किती काढायला. मंडळी आता भेटूया आपण पुढे. इकडनं आपण आलो आणि आता आपण चालू इकडे. आपली फ्लाईट येस सॉरी फॉर दॅट, मी तुम्हाला जरा वेगळी फ्लाईट सांगितली. आपली इकडे मी दुसरी सांगितली. आणि हा बघा असा कसा. आणि आपण आता इथे वरते होतो तेव्हा मी तुम्हाला दाखवलं होतं. तर वरतून आपण असा करत खाल्लेलो आणि पूर्ण फिरून आपण आता असं आलो आहे. आणि हा बघा रस्ता एअरपोर्टचे रस्ते मंडळी याला बोलतात रस्ता. असे रस्ते बनवा ना. प्लेन बघा ना थोडा पण हालत नाही, याला बोलतात रस्ते. असे सगळं आहे. आणि मंडळी आता पुन्हा आपण अशाच गुफेतून चाललेलो आहोत. गुफेतून चाललेलो आहोत. आता गुफेतून कुठे गुफेत निघतो ते बघूया. गुफा होऊन माझा बोबरीवाला गुफा व्हायची. पुन्हा एकदा असं जाऊन युटर्न मारून. आणि हे बघा हे चाललो आपण फ्लाईटमध्ये. सो मंडळी आता आपण फ्लाईटमध्ये आलेलो आहोत आणि फुल पॅक फ्लाईट आहे मंडळी. म्हणजे एक सीटही रिकामा दिसला नाही मला. मोजून आमचे 4 सीट रिकामे होते जे आम्ही पेंडिंग होते. आणि सर्वात लास्ट आम्ही आलो. म्हणजे मला वाटलं फक्त मी सर्वेकडे आणि फ्लाईटमध्ये पण लास्ट. म्हणजे अजून मग फ्लाईट सोडायला अर्धा घंटा आहे मंडळी. तो म्हणतो अर्धा घंटा गरमीत बसावं लागणार आहे. म्हणजे घरी म्हणजे खूपच छोटी हवा आहे. खूप काय सांगता? काय झाल्यावर डायरेक्ट वरते. काही टेन्शन घ्यायचं नाही, डायरेक्ट जेव्हा घरी भेटू. आणि आपली पुढची मंडळी पुढे बसली. दिदी आणि भाऊजी इकडे. भाऊजी इकडे, भाऊजी इकडे, दिदी आहे आणि मी इकडे. काय 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 पोचल्यावर फोन करा. फुल फ्लाईट झालेले आहे. पूर्ण फ्लाईट फुल झालेलं आहे. आणि इथं आपली मंडळी इथे बसलेली आहे. प्लेन झालेला आहे आपला चालू. अजून उडायला टाईम आहे, अजून स्पीडला जाईल. आमची मम्मी चष्मा बिस्मा लावून तुला काढला गाडी बसले. काय रे दिदी? खिडकीच्या हात न काढू बाहेर. जातच नाही बाहेर, तिथं क्लॉक असेल ना. काय सांगता? या दोघांचा पण मंडळी फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. मम्मीचा पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. ड्रायव्हर सांग तर बरं आरामात जाऊ दे. काय एकदा ड्रायव्हर सांग बरं आरामात जाऊ दे गाडी. ड्रायव्हरला सांग मग आरामात जाऊ दे. घाई नाही आपल्याला. लोकांचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. एक गोष्ट अशी करतात ना मंडळी. ठीक आहे म्हणजे आपण हसत नाही, पण खूप अँटिक गोष्टी करतात. सो आता हा कधी उडेल काय माहिती. हा बघा आता प्लेन उडणार आहे. मम्मीचे हातात झाले, मला पकडून ठेवले. आता उडल. यांची बी आता झाली तिथे पकडून ठेवलं भाऊजीना. आता उडल बघा मंडळी.
आता होत का झाले तुझ्या आवरी तू असताना कशाला हातावतो नाही मावशींची ना माझी जरा बरं या दोघींच्या हातात झालेले आहे. हे बघा कशी आता उडल उडल आम्ही उडे का देखो उडला म्हणजे डायरेक्ट असा मागं जाता बघा तेव्हा उडला 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 बापरे ए, बापरे बापरे तिकडे बाहेर बघ ना परत आता विमान डोका बिका घुमायला लागला काय झाला बघतील व्यक्तीला मंडळी बोलतो आई शपथ बोलतो ही मम्मीच्या हातावर झाली मंडळी मम्मीच्या आवरे आज कॅमेरे याच बंद केले विंडो अरे खोल ना बघ ना मजा इकडं बघा अजून मंडळी अप्पर झालं ना म्हणून पूर्ण फ्लो मध्ये आम्ही मागे आधावर चालले वाकडा चालले बोलतं मम्मी बाहेरच बघायला मम्मीचं फुलं आधावर झाले मंडळी मम्मी बाहेरच बघत नाही आणि बघा मंडळी मुंबई मुंबई नाही मुंबई मुंबई नवी मुंबई आता उलट आपण झाले आधावर तू नको आता इथं मला सांगू अजून जेव्हा वरती पोचायला ढगा काय काय परत नाही बसणार का नाही परत काय इकडे बघून बोल परत नाही बसणार इकडे बघून बोल कॅमेरा इथं आहे परत नाही बसणार बोलतो परत नाही बसणार तिथे सांगतो किती वाजता उठलो तू बसशील का परत बाबा मम्मीची बी आली. कुठे समोर काय 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 इथं बोल ना नाही बाबा कसं दिसतं ते बघ कसं दिसतं म्हणजे कसं दिसायला पाहिजे इथं का तुम्हाला क्रिकेटची मॅच दिसणार आहे तर मंडळी अशी सगळी यांच्याबरोबर मजा आता मस्ती किती करतो तास जेवण? हा काय किती तास हा आणि मंडळी आपली फ्लाईट आहे 1 hour 20 minutes म्हणजे 1 घंटा 20 मिनिटाची आपली फ्लाईट आहे आणि आता आपण भेटूया डायरेक्ट फ्लाईटमध्येच भेटू थोड्या वेळात त्या लोकांचे थोडेसे आधावत झाले इकडं बघा एव्हा कसं पकडून ठेवले पकडून कसं ठेवले आता भेटूया फ्लाईटच्या मंडळी मुंबई बघा ही बघा मुंबई तुम्हाला दिसते की नाही दिसते मला माहिती नाही अशी काहीशी वर्ष आपली मुंबई म्हणजे तुम्हाला मी काय काय भेटत दाखवतो आता सर्वात प्रथम मेन इम्पॉर्टंट गोष्ट ही जी पिशवी दिलेली आहे ना ही का दिल्या माहिती आहे का म्हणते याच्यात उलटी करायची याच्यात टाकायची फेकून द्यायची आणि याच्यामध्ये हे परत हे पुस्तकं वगैरे वाचायला त्यांनी लोकांनी दिले बाकी काय असं इंटरेस्टिंग नाही आहे सो आता फ्लाईट भेटूया आपण पुढे चला आता मला त्याचे फूडची ऑर्डर आता ते लोक तिथे त्यांना बोलवायचं कसं तर प्लेनमध्ये एक सिस्टम असते बघा ही लाईट लावली ना आता ते आपल्याकडे येतील म्हणजे बेल म्हणतो आपण बेल तर प्लेनमध्ये बेल नसते तिकडे असं बटन दाबायचं लाईट बघून ते आपल्याकडे येणार आल्यानंतर आता पुढच्या ऑर्डर काय एकदा गाठ लागले गाठ नाही स्पीड ब्रेकर काय प्लेन असं हलतं ना आता काय एकदा स्पीड ब्रेकर आहे का एक कलाकार म्हटलं एक एक गोष्ट आज बोलतात ना असं काय ट्रॅफिक नाही एकदा गाठ लागले बोलतो तिथे एकदा प्लेन येतं ना असं थोडासा हवेमध्ये तर बोलतं काय स्पीड ब्रेकर आहे का एक कलाकार हा जो सिम्बॉल आला बघा आता सीट बेल्टचा हा याच्यासाठी आलोय जेव्हा विमान टर्न मारत असतो किंवा वातावरण क्लायमेट जर खराब असेल ना तेव्हा सीट बेल्ट लावावा लागतो हा सिम्बॉल येतो बघा तुम्हाला तो गेल्यावर पण दाखवेल मी हा बघा हा तर मग तेव्हा सीट बेल्ट लावायचा आणि हा ट्रे वरती करायचा असं बस हा ट्रे आहे ना हा ट्रे वरती करायचा बिकॉज एक तर प्लेन क्रॉस होत असेल एक तर प्लेन क्लायमेट खराब असेल आणि या टायमाला तुम्ही वॉशरूमलाही जाऊ शकता सरांनी कॉफी कोल्ड्रिंक घेतलेली आहे मम्मीनी कॉफी घेतलेली आहे मी नट्स घेतले आहेत म्हणजेच आपले काजू घेतले आणि इकडे आपण घेतलं आहे चिकन नूडल्स सो आता एन्जॉय करूया चिकन नूडल्स सोबत नंतर चला सो म्हणजे या चिकन नूडल्स खायला खूप भारी आहे मम्मीची कॉफी झालं चिकन नूडल खातो आणि आपले काजू पण आले ते बघा काजू पण आले बेस्ट आता भेटूया सगळं आपण मील एन्जॉय करू चला त्या लोकांना पण फूड घेत होतो ना तर बोलतील एकटाच खातो मी या लोकांना घेत होतो त्या लोकांना बोलतात आम्हाला भूक नाही बोलतात समोसा खायला हे खायला म्हटलं नका खाऊ मी एकटाच खातोय तर बोलतील परत कमेंट करून एकटा खाला या तिघांना घेतला नाही घेत होतो त्या लोकांना नको आहे जो आता खाऊया आपण भेटूया पुढे आणि मंडळी आता आपला टाईम संपलेला आहे आता प्लेन उत्तरच्या मार्गावर आहे यांचं झाले आधार तिने डोका धरून बसली बघ कशी डोका धरून बसले खाली पण बघत नाही विंडो सीटसाठी मंडळी एक्स्ट्रा चार्जेस पे करून विंडो सीटला यांनी दोघींनी काही उपयोग केलेले दोघी बाहेर बघायलाच तयार नाही काय करणार
घेणं इंटरेस्ट नाही घेणं, पैसे वाचतील म्हणजे. चक्कर यायला लागला आता मोठी चक्कर. चक्कर नाही काय आता थोडा 5 मिनटं फक्त 5 मिनिटात आपला ब्रेक खाली येईल मग तुझा होईल बरोबर. पाण्यात बसले काय एकदा माझी पाण्यात बसले चक्कर हिला मी आदावत झाले ही आदावत मम्मी तर थोडीशी मम्मी हिंमत तरी आहे तिला डोक्यात धरून बसले. तर चला कान बंद होतात ना मला हवाच नाही. आता भेटूया आपण पुढे. मंडळी आपण आता ऑलमोस्ट पोचलेलो आहोत. आता थोडा चालतोय प्लेन आपला आणि आता आपण जयपूरला लँड झालेलो आहोत. प्लेन झालेला आहे खाली आणि आता आम्ही उतरतोय बाहेर. स्वतः भेटूया बाहेर चला. आणि बाहेर तुम्हाला असा काहीशी आपल्याला बस आलेली आहे. चलो आणि माझा तर खूप भारी एक्सपिरियन्स होता. आता या लोकांना पण विचारू कसा होता. आणि मला वाटतं आपल्याला बसने जावं लागेल कारण डायरेक्ट इथे पोचत नाही. बघा ना इथून पण होता पण आता नाही मला वाटतं बसच ऑप्शन आहे. तिथून हे लोक येतात हे बघा. आणि अशी काहीशी आपली फ्लाईट होती आजची आणि आता आपण चाललो आहे बसमध्ये. आपलं तिथून पण ऑप्शन होता पण आपण हा ऑप्शन निवडलाय. जरा तो केला आहे ना आपण आता बसचा ऑप्शन बघूया. हा पण एक्सपिरियन्स घेऊया. चलो मंडळी अशी काहीशी आपली बस चाललेली आहे. हा जयपूरचा एअरपोर्ट आहे ते तुम्ही बघू शकता. असा काहीसा दिसतो बाहेरून. आतमध्ये तुम्हाला मी दाखवेलच जयपूरचा एअरपोर्ट सुद्धा दाखवेलच. खाली बसमधून उतरून आता आपण पोचलो आहोत फायनली जयपूरच्या एअरपोर्टला. सो असा काहीसा आतमधून आहे जयपूरचा एअरपोर्ट. आणि आल्याच मंडळी राजस्थानी सर्व कल्चर दिसायला चालू झालं आहे. मंडळी छोटासा एअरपोर्ट होता आणि एवढे सगळे गेट आहेत तरी पण म्हणजे आहे छोटासा म्हणजे एअरपोर्ट आहे ऑब्वियस हे मोठा आहे पण कम्पॅरेटिव्हली आपलं मुंबईचा आणि नवी मुंबईच्या एअरपोर्टला कम्पॅरेटिव्हली हा कमी आहे. बट आहे असा काहीसा बाहेरून आहे. आतमध्ये काय जास्त नव्हता म्हणून काय जास्त दाखवत बसलो नाही एअरपोर्ट हा जयपूरचा. आणि आता आपण जयपूरला पोचलो आहोत आणि आता आपण इथून करणार टॅक्सी. आता भेटूया टॅक्सी. जयपूर एअरपोर्टला आपण पोचलो आहे आणि इकडनं मला खाटू श्यामला आपण चाललो आहे. ते तुम्हाला मी सांगायचं राहूनच गेलो. आपण चाललो आहे हरे का सारा म्हणजे श्याम बाबा आम्हाला यांच्या दर्शनासाठी आपण चाललेलो आहोत. पण त्यासाठी मी इथून मंडळी टॅक्सी करत होतो तर मी डायरेक्ट एक इन्फॉर्मेशन म्हणून विचारलं तर 3000 बोलले. त्यांना म्हटलं मी ओला केलं तर बोललो ओलावाले अजून वाढतील. तर मी ओला केलं. ओलामध्ये मला 1600 रुपये दाखवतात. तर विचार एवढाच आहे मला का 4 जण नेतात की नाही तर आय डोंट नो. स्वतः भेटूया पुढे तुम्हाला दाखवतो कसं काय. आणि ओलासाठी वेगळं जावं लागतं त्या काउंटरपासून जावं लागतं. बघा तो ओला तिथे लिहिला आहे ना मंडळी तिथे हा ब्ल्यूवाला. इकडे ओला येतात इकडे भेटत नाही असं ते लोक बोलतात. स्वतः मंडळी आता आपण केलेले आहे उबेर आणि आता आपण चाललोय खाटूबाबाकडे. आणि आता आपण रस्त्यात हायवेवर आहे दिल्ली आणि मला वाटतं मुंबई हायवे हा. तिथून आता आपण चाललेलो आहोत. सो भेटूया आता आपण पुढे चला. सो मंडळी आता आम्ही निघलेलो आहोत जयपूर इंटरनॅशनल म्हणून तुम्ही बघितलं. आणि आता आमच्या प्लॅनमध्ये झालं थोडासा चेंजेस. आम्ही जाणार होतो मंडळी डायरेक्ट इथून खाटू श्याम. पण आता आमचं मध्येच ठरतं आहे सालासर बालाजीला जायचं. आम्ही फक्त खाटू श्याम बाबाचं दर्शन घेऊन जाणार होतो घरी पण अचानक प्रमाणे आणि आपला श्याम सुंदर नाव आहे याने थोडेसे आम्हाला गाईड केलं की आपलं दर्शन होऊ शकतो आज. सो मग आता आम्ही चाललोय सालासर बालाजीला. आणि आपली मंडळी बघा का मागे कसे बसले बघा इथं पण झोपली काही. आणि मंडळी तो आहे समोर हायवे आणि आम्ही लोक थांबलोय थोडंसं चाय वगैरे पिण्यासाठी. असं काही समजतं गरमागरम चहा आलेला आहे आपला. आणि सोबत आपण पार्लेजी आहे आपल्याकडे. गुड डे ऑप्शन आहे काहीतरी खाऊया. आणि मस्त आहे मंडळी छान आहे ना मंडळी. हा बघा सालासर धाम विकास समिती सीताद्वार. बोलो सालासर भगवान की बजरंग बली की. आता आपला गाडीवाल्याने आपला सोडलेला आहे आणि इकडे जाम दुकानं गेली मागे. आणि हे बघा आमचं मंडळी कापरलं इकडे जाम थंडी आहे मंडळी. दात कापडतात यांचं. मला पण वाचतं तो ऋषीने असं नाही बोलला मी. बेकार थंडी आहे इकडं. सगळी जण बघा तुम्ही सगळ्यांचा मफलर बिफलर स्वेटर बिटर दिसतील. मग पुढे आल्यानंतर असा काहीसा चौक लागतो. भरपूर दुकानं आहेत मंडळी भरपूर. हे बघा तुम्ही बघू शकता खूप दुकानं आहेत आजूबाजूला अशी काहीशी.
मंडळी प्रवेशद्वार श्री बालाजी मंदिर सीताराम हनुमान सालासर धाम आणि आता आपण इथून एंट्री करत आहोत. आणि मंडळी इकडे प्रसाद मिळतो जसं आपल्या शिर्डी वेगळा प्रसाद असतो तसं आतमध्ये काउंटर आहे मंदिराच्या म्हणजे प्रवेशद्वाराच्या आतमध्ये असं काहीसं आतमध्ये आहे. मंडळी आणि असं काहीसं आपण चाललेलो आहोत आता. मंडळी काय सुंदर मंदिर आहे. तुम्हाला म्हणजे इथूनच बघून असं वाटतंय ना मंडळी काय भारी वाटतंय. तुम्हाला सांगतो मी आतमध्ये कसं असेल माहिती नाहीये पण इथून बघून एवढा भारी वाटतोय ना मंदिर. पूर्ण गोल्डचं आहे मंडळी. सर्व काही सोन्याचं आहे बघा तुम्ही. आतमध्ये कॅमेरा अलाव करतील नाही करतील माहिती नाही पण काय सुंदर मंदिर आहे बघा. आणि खूप मोठा आहे मंडळी वाटतंय छोटा पण. मंडळी असे सगळं सर्व या ज्या प्लेट्स आहेत ना सर्व सोन्याच्या आहेत मंडळी. त्या सगळ्या सोन्याच्या मंडळी. चला मंडळी आता आपण दर्शन घेऊन जाऊया बाहेर. सुंदर दर्शन झालं आपण आणि दर्शन झाल्यानंतर असा काहीसा आहे. आणि मंडळी काय सुंदर दर्शन झालं म्हणजे एवढं भारी दर्शन झालंय ना म्हणजे गर्दीच नाही आहे एकदम कमी गर्दी आहे. कारण ऑलरेडी मंदिर बंद व्हायला आले 8:15 झाले आणि आज काही एवढा ऑपरेशन नाही त्यामुळे गर्दी नाही आहे. लिटरली दिदी आता हनुमान चालीसा वाचते आतमध्ये म्हणजे एवढी कमी गर्दी आहे. त्यांनी थोडीशी जागा दिला आणि हनुमान चालीसा वाचत सांगितलं. कॅमेरा अलाव नाही केला पण खूप भारी दर्शन झालं. राजस्थान में सबसे प्राचीन मंदिर विश्वविख्यात ही श्री सालासर बालाजी महाराज. मोहनदास जी ने भक्ति करके बालाजी को सौपन में आए थे. तो ये मंदिर 70 साल से अखंड जोत जल रही है. वो 70 साल से अखंड जोत जल रही है. मोहनदास जी महाराज की अनुकंपा से बालाजी महाराज की कृपा से मोहनदास जी महाराज ने जीवित समाधि ली थी ना यहाँ. अच्छा मतलब बहुत मतलब मैंने भी सुना है मतलब पता है मेरे को कि भारत में जितने बजरंगबली के मंदिर है मतलब उन बड़े बड़े मंदिरों में ये मंदिर भी गिना जाता है. क्योंकि बजरंगबली का ऐसा मंदिर जो मंडळी तुम्हाला माहिती आहे मंडळी प्रत्येक गावात बजरंगबलीचं मंदिर असतो आणि एवढं सगळं बजरंगबली मंदिर ह्या मंदिराला खूप प्रचिती आहे आणि खूप वर्षापासून आहे. और बोलो जय श्रीराम. जय श्री. चलो धन्यवाद मंडळ आभारी. आणि मंडळी खूप भारी वाटलं दर्शन करून. आणि आमची मंडळी कुठे कसा वाटला मला तर हनुमान चालीसा वाचते. बोललो मी ब्लॉग मध्ये हनुमान चालीसा वाचव. दिदी भाऊजी कुठे गेला चला निघायचा. गेट असे भरपूर गेट मंडळी. मला वाटतं आम्ही 4 नंबर का 3 नंबर गेट मध्ये बाहेर आणि भरपूर मोठा म्हणजे खूप अडकी आहे भुलभुलाई आहे. खूप सारे गेट आहेत आणि खूप सारे दुकान आहेत. सगळे गल्ल्या अशाच दिसेल तुम्हाला मागे पण बघा अशाच गल्ल्या दिसेल आणि सुंदर आहे. म्हणजे मला वाटलं नव्हतं एवढी दुकानं असेल पण जाम दुकान आहेत मंडळी. बघा पूर्ण पार पण तुम्ही जिकडे बघाल तिथपर्यंत दुकानं दिसतील तुम्हाला. सो मंडळी आता आपण सालासर बालाजी येथून निघलेलो आहोत. जय बालाजी. आणि या लोकेशनचं नाव आहे सालासरच नाव आहे या पूर्ण म्हणजे गाव बोल किंवा शहर बोला. आणि मंडळी आपण एअरपोर्ट पासून सालासर बालाजी आपल्याला होतं 210 किलोमीटर. आणि आता आपलं झालेल्या दर्शनानंतर आपण इथून चाललेलो आहोत आपला खाटूश्याम बाबांकडे. आणि आपण आता स्टे करणार आहोत खाटूश्यामला. आणि तो इथून आहे 110 समथिंग अराउंड 110 का 115 समथिंग अराउंड 120 असं काहीतरी आहे. म्हणजे 80 किलोमीटरला येस ना म्हणजे 130 किलोमीटर आहे अजून इथून. सो आता वाजलेत रात्रीचे 9:30 आणि आता 9:30 पण 9:20 झालेले आहेत. आणि आता आपण भेटू डायरेक्ट खाटूश्यामला. चलो बोलो बालाजी महाराज की जय श्रीराम बजरंग बली की. आणि मंडळी पुन्हा एकदा त्याच हॉटेलला आपण आलेलो येतानी. आणि आता आपण आले जेवायला. अशी काहीशी आपली ऑर्डर आलेली आहे. नुसता दूर घातले नुसता दूर. आणि इकडे रोट्या बिट्या घेतल्या ना आम्ही जाम. सो आता मंडळी भेटूया आपण खाऊनच. चला वगैरे झालं पण लिटरली बघा सगळं काफरल्यान. इकडे बघा कसं काफरल्यान. त्याचं कारण असं आहे का आता मी टेम्परेचर चेक केलं तर 8 अंश सेल्सिअस. जसं तुम्ही विचार करा 16वर AC असते आपली मॅक्स. तर ते AC 16वर ठरलं की थंडी लागते पण चादर लागते. इथं 8 अंश सेल्सिअस टेम्परेचर आहे. तर अशी काहीशी अवस्था आहे. त्यात मी शूज घातले मी बिना पायात याचं आहे. माझ्या शूज गाडीत आहे. क्या बरं सर्दी लागली या. आमचा ड्रायव्हर पण लागला उड्या मारायला कारण मंडळी थंडीच तवरी आहे. 8चा टेम्परेचर म्हणजे काश्मीर तिकडची हवा झाली. सो आता भेटूया डायरेक्ट. आता रूम पण शोधायचा आहे. रूमवरती भेटू. फटाफट निघूया. असा काहीसा आपला रूम आहे आजचा. सुंदर रूम आहे. हा विदाऊट ACच घेतला कारण मला माहिती आहे AC घेऊन जमणार नाही आहे. मस्त आहे म्हणजे शॉर्ट अँड स्वीट आहे. जास्त काही झगझग नाही पण बऱ्यापैकी लक्झरी टाईपच आहे नॉट प्युअर. आणि ही मंडळी बघा मम्मीची झाली आमच्या कोलबी. ही बघा
मम्मीची झाली आमच्या कोलबी झोपली. थंडी भरली थंडी मम्मीला. काहीतरी बॅगीच्या काढ मला सांगतं काल मंडळी. आता आपण पोहोचलो आहोत खाटू श्यामला आणि उद्या सकाळी आपण दर्शन घेणार आहोत. आणि आजचा ब्लॉग आता मी इथे सेंड करतो आणि आज आपण झोपूया. आणि आवडला असेल इफ एनी रिझन आपला आजचा ब्लॉग लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता आपण अशाच कुठल्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या. बाय बाय.